नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र रेमेडीचा, अर्थातच आरोग्य उपचाराचा. 2019 साली आलेली कोरोनाची साथ आपण कोणीही कधी विसरू शकणार नाही. कोरोना भोवतीचं भीतीचं वलय, लॉकडाऊनमुळे आलेला एकाकीपणा, क्षणभंगुरता म्हणजे काय हे पदोपदी जाणवून देणारी परिस्थिती, या सगळ्याचा आपल्यावर कधीही पुसला जाणार नाही असा परिणाम झाला. पण यातून एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात आली की प्रतिकारशक्ती हीच शेवटी तारून नेणारी असते. वॅक्सिन घेतलं काय न घेतलं काय, हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकलो काय न पोहोचू शकलो काय, इंजेक्शन मिळालं काय न मिळालं काय, या सगळ्याच्या पलीकडे इम्युनिटीचं वर्चस्व कायम राहतं. फक्त पॅन्डेमिकमध्येच नाही तर कोणत्याही रोगात शरीराची मूळ शक्ती चांगली असणं किंवा प्रतिकारशक्तीत सुधारणा करणं हेच महत्त्वाचं असतं. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते तेव्हा अनेकांना सर्दी, खोकला, तापाचा त्रास होताना दिसतो. पण असा त्रास मुळामध्ये होऊ नये यासाठी, त्रास बहुतेक होणार असं जाणवू लागलं तर तो वाढू नये यासाठी, किंवा अगदी झालेला असला तरी तो बरा व्हावा यासाठी एक साधा आरोग्य उपचार आज आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला लागतात घराअंगणातल्या 5 गोष्टी: दालचिनी, सुंठ, लवंग, तुळस आणि गवती चहा. सर्वप्रथम पातेल्यात 2 कप पाणी घ्यावं. 1 ग्राम दालचिनी, 3 ग्राम सुंठ, 1 ग्राम लवंग, 10 तुळशीची पानं आणि 5 ग्राम गवती चहा हे सर्व मिश्रण खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यावं आणि पातेल्यात टाकावं आणि मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावं. पाणी निम्मं आटलं म्हणजे 1 कप शिल्लक राहिलं की गाळून घ्यावं आणि चहा पितो त्याप्रमाणे गरम गरम हा चहा प्यावा. घसा दुखत असेल, सर्दी होईल असं वाटत असेल, घराबाहेर असताना आपण कुठल्या तरी इन्फेक्शनला बहुतेक एक्सपोज झालो असं वाटत असेल तर प्रिव्हेन्शन म्हणूनही हा चहा घेता येतो. लहान मुलांना सुद्धा निम्म्या प्रमाणामध्ये नक्की देता येतो. असेच साधे पण प्रभावी आरोग्य उपचार जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.